माझे वय 42 वर्ष होते आणि माझं आत्ताच लग्न झालं होतं. मला कमी वयाच्या मुली फार आवडायच्या, म्हणून मी हट्ट करून एका 18 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केले. परंतु लग्नाच्या पहिल्या रात्री जे काही झाले ते पाहून तर मी थक्क झालो. माझी बायको बेशुद्ध झाली आणि भीतीने मात्र माझा जीव जाण्याची वेळ आली होती. तिला शुद्ध आल्यावर माझ्या बायकोने मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझ्या बायकोला तर माझे नाव वैभव आहे. मी लग्नाच्या वयात येताच माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली. मी माझ्या मित्रांकडून ऐकले होते की कमी वयाच्या बायकोचा फार फायदा होतो. त्यांना दुनियादारीचे जास्त समज नसल्यामुळे नवऱ्याच्या त्या प्रत्येक गोष्टीत होकार देतात. उलट जास्त वयाच्या बायका समजदार असतात. त्या छोट्या छोट्या गोष्टीवरून नवऱ्यासोबत भांडण करतात आणि नवऱ्यावर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मी निर्णय घेतला होता की मी लग्न करेन तर एखाद्या कमी वयाच्या मुलीबरोबरच. म्हणूनच मी माझ्या आईला सुद्धा म्हणालो की तू माझ्या लग्नासाठी कमी वयाची मुलगी शोध. माझे हे बोलणे ऐकून आई मात्र माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली आणि मला म्हणाले, तुला लाज वाटते का? कमी वयाच्या मुलींना जास्त समज नसते. त्या आपले घरदार सांभाळू शकत नाही. याउलट जास्त वयाच्या मुली जास्त समजदार असतात. त्या आपल्या घराला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. मी खूप हट्ट केल्यावर आई माझ्यासाठी कमी वयाची मुलगी शोधायला लागली आणि शेवटी 18 वर्षाची एक मुलगी मिळाली. तिचे नाव नम्रता होते. आमचे लग्न एकदम धूमधडाक्यात झाले आणि लग्न करून आम्ही नम्रताला आमच्या घरी घेऊन आलो. लग्नाच्या पहिल्या रात्री नम्रता नवरी बनवून बेडवर बसली होती. मी आज खूप खुश होतो कारण एवढी कमी वयाची मुलगी सुंदर बायको मला मिळाली होती. पण मी रूममध्ये जाताच मला एक गोष्ट लक्षात आली की तिचे हातपाय थरथर कापत आहे. ती खूपच घाबरलेली दिसत होती आणि तिला असं घाबरलेलं बघून मला फार आनंद होत होता. कारण माझ्या मित्रांनी दिलेले धडे माझ्या चांगलेच लक्षात होते. त्यांनी मला समजावून सांगितले होते की तू तुझ्या बायकोची जास्त प्रशंसा करू नकोस. पहिल्याच रात्री तिला जेवढे धाकात ठेवता येईल आयुष्यभर ती तुला घाबरून राहिली पाहिजे. नम्रता अगोदरच खूप घाबरलेली दिसत होती. मी तिला आणखीन घाबरण्याचे ठरवले. मी माझ्या फोनवरून 30 सेकंदाचा टायमर सेट केला आणि 30 सेकंदानंतर माझ्या फोनवर रिंगटोन वाजू लागली. मी फोन करून रूमच्या एका बाजूला झालो आणि फोनवर रागाने बोलू लागलो. तुला मला फोन करण्यासाठी हीच वेळ मिळाली आहे का? तुला माहीत नाही की मी किती रागीट माणूस आहे. मला वाईट बडबड केलेली अजिबात आवडत नाही. मला जेव्हा राग येतो ना तेव्हा मी समोर कोण आहे उभा ते देखील पाहत नाही. असं मी बराच वेळ फोनवर बोलायचे नाटक केले होते. खरं तर या सर्व गोष्टी मला माझ्या बायकोला ऐकायच्या होत्या आणि ते माझे काम फक्त झाले होते. फोन बंद झाल्यावर मी नम्रताजवळ गेलो आणि प्रेमाने तिचा हात माझ्या हातात घेतला. परंतु माझ्यासोबत असे काय झाले की मी तिची कल्पना देखील केली नव्हती. तिने पटकन आपला हात मागे घेतला. तिच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. मी अजून तिच्याजवळ एक शब्दसुद्धा बोललो नव्हतो तर ती बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला बेशुद्ध पडलेला पाहून आता मात्र मी खूप घाबरलो होतो. मी विचार करू लागलो की आता काय करू? ही गोष्ट जर मी बाहेर जाऊन सांगितली की लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी बेशुद्ध होऊन पडली आहे तर लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतील. बदनामी माझीच होईल. मी तिला माझ्या परीने शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो पण तिला शुद्ध येत नव्हती. आता मात्र मी वैतागलो होतो. म्हणून मी गोष्ट मला कोणाला तरी सांगणे फार गरजेचे वाटत होते. मी ही गोष्ट जर माझ्या आईवडिलांना सांगितले असते तर उलट मला माझ्या आईने टोमणे खावे लागले असते. तिचा तर कमी वयाच्या मुलीबरोबर लग्न करण्याचा एकदम विरोध होता. पूर्ण 2 तास निघून गेले तरी देखील नम्रता शुद्धीवर आली नाही. नंतर मी माझ्या एका मित्राला फोन केला. त्याची बायको डॉक्टर होती. त्यावर माझा मित्र मला म्हणाला की तुला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. मी माझ्या बायकोला तुझ्या घरी घेऊन येतो. त्याचे ते बोलणे ऐकून मी टेन्शनमध्ये आलो. तो जर त्याच्या डॉक्टर बायकोला घरी घेऊन आला असता तर सगळ्या पाहुण्यांना समजले असते नवरीच्या बेडरूममध्ये काहीतरी गडबड झाली आहे. म्हणून मी त्याला घरी येण्यास मनाई केली. नंतर माझ्या मित्राच्या डॉक्टर बायकोने मला फोन करून सल्ला द्यायला सुरुवात केली. तिने सांगितले की तू तुझ्या बायकोला तळव्याची मालिश कर आणि तिच्या अंगावर गरम चादर टाक म्हणजे ती शुद्धीवर येईल. मी खूप वैतागलो होतो म्हणून मी तिला म्हणालो की नम्रता शुद्धीवर आली आहे. खरं तर ती अजूनही बेशुद्ध होती. मी माझ्या मित्राला धन्यवाद दिले आणि फोन बंद केला. नम्रता, मला समजत नव्हतं की मी नेमकं काय करू. तेवढ्यात माझे लक्ष टेबलवर असलेल्या एका औषधाच्या बाटलीवर गेले. ते औषध पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते औषध झोपेचे होते. शेजारीच एक पाण्याचा ग्लास देखील होता आणि त्याच पाण्यात नम्रताने ते झोपेचे औषध मिसळून प्यायली होती. याचाच अर्थ माझ्या बायकोने जाणून बुजून ते औषध घेतले होते. ते औषध जर ती प्यायली होती मग तिला आता कोणीही शुद्धीवर आणू शकत नव्हतं.
मी माझ्या बायकोकडे बघून लागलो. ती एकदम सोज्वल मुलगी वाटत होती. मला पूर्ण रात्रभर झोप आली नाही. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती. शेवटी हे सर्व काय आहे? माझ्या बायकोने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री स्वतःला बेशुद्ध का केले होते? याचा अर्थ तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा नव्हता का? की तिला मी पसंत नव्हतो? सकाळ होताच नम्रता थोडी शुद्धीवर येऊ लागली. मला आता तिचा चेहरा देखील पाहायचा नव्हता, म्हणून मी रागातच रूमच्या बाहेर निघून गेलो आणि दिवसभर तिच्यासोबत बोललो देखील नाही. आणि पुन्हा रात्र होताच आराम करण्यासाठी मी माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. मी नम्रता बेशुद्ध पडली होती त्या गोष्टीबाबत घरात कोणाबरोबरही बोललो नव्हतो. लग्नानंतरचे सर्व रीतिरिवाज व्यवस्थित पार पडले. त्यानंतर नम्रता मात्र माझी फार काळजी घेऊ लागली. परंतु मला तिचा चेहरा पाहिला तरी राग येत होता. मी तिला म्हणालो, तू मला धोका दिला आहेस. मी तर तुला फार सोज्वल समजत होतो. तू आईसमोर असं का दाखवलं की आपल्या दोघांमध्ये ते सर्व काही झाले आहे? मी जर आईला सत्य सांगितले असते तर उलट माझीच बदनामी झाली असती. कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय माझा होता. माझ्या घरच्या लोकांचा तर हे लग्न करण्यासाठी विरोध होता. तू लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्यासोबत हे सर्व काही का केलेस? तू बेशुद्ध होण्याचे औषध का घेतलेस? मी माझ्या बायकोबद्दल खूप स्वप्न बघितली होती, परंतु तू मला धोका दिला आहेस. तू दुसऱ्या कोणावर प्रेम करतेस का? माझी बोलणे ऐकून नम्रता मात्र मोठमोठ्याने रडू लागली. मी रडतच म्हणाली, मी काय बोलत आहे ते तुम्ही ऐकतच नाही आहात. तेव्हा मी तिला म्हणालो, ठीक आहे, तुला काय बोलायचे आहे ते बोल. तेव्हा थोडा वेळ शांत होऊन ती म्हणाली, मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकत नाही. मला फार लाज वाटते. आता मात्र माझा चेहरा रागाने लाल झाला होता. ही किती विचित्र मुलगी आहे. एकतर म्हणते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे आणि नंतर म्हणते मला ही गोष्ट सांगण्याची लाज वाटते आहे. मी माझ्या रूममधून निघून गेलो. आमच्या घरात लग्नासाठी आलेले काही पाहुणे अजूनही बाकी होते. नम्रता बाकीच्या पाहुण्यांसमोर असे वागत होती की आमच्या दोघांमध्ये फार प्रेम आहे. आमच्या दोघांचा जोडा बघून सगळे पाहुणे फार खुश होते. आई देखील एवढी संस्कारी सून मिळाली म्हणून खूप आनंदी होती. खरं तर परिस्थिती उलट होती. आमच्या लग्नाला 6 दिवस होऊनही मी अजूनपर्यंत नम्रताला स्पर्श देखील केला नव्हता. आता मात्र मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला होता. मला एखाद्या समजदार मुलीसोबत लग्न करायला हवे होते. कमीत कमी माझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्या नसत्या. निदान तिने तिच्या समस्या माझ्यापुढे मनमोकळ्यापणाने मांडल्या असत्या. आता मी विचार करू लागलो होतो, या सर्व गोष्टी मी माझ्या आईला सांगाव्यात. रात्री जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेलो तेव्हा नम्रता आपले केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. नम्रताला असे बघून मी माझ्या भावना रोखू शकलो नाही आणि मागून जाऊन तिला घट्ट मिठी मारली. ते पाहून ती एवढ्या मोठ्याने ओरडली की तिला एखाद्या वाघाने पकडले आहे. ती मला रागाने ढकलत मोठमोठ्याने रडू लागली. मी आज ठरवलं होतं की आज नम्रताला कितीही रडू दे, मी तिला आपले करणारच. नम्रता हुदके देऊन रडत होती, जसं काही तिच्यावर काही अत्याचार होत आहेत. तिचे ते रडणे पाहून मला पुन्हा तिच्याजवळ जाण्याची हिंमत झाली नाही. नम्रता फार सुंदर होती, पण मी देखील दिसायला स्मार्ट होतो. पण मला माहीत नाही नम्रता माझ्यापासून दूर का राहत होती. आता तर मला विश्वास बसला होता की नम्रता दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते आणि तिला माझ्यासोबत लग्न करायचे नव्हते. कदाचित तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जबरदस्ती माझ्याबरोबर करून दिलेले असावे. कारण असा विचार करून मी खूप दुःखी झालो आणि मी आता नम्रतावर प्रेम